तर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी पालघरची। पालघर वाढवण बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे। JNPAच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। ग्रामस्थांनी जल आंदोलन देखील या ठिकाणी केलेले आहे। जलसमाधी आंदोलन आज ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहे। पोलीस स्थानिकांना समुद्रकिनारी जाण्यापासून रोखतायत, मात्र पोलिसांच्या विरोधाला झुगारून स्थानिक समुद्रात जलसमाधी आंदोलन करतायत। हायटाईड दरम्यान ड्रोन सर्वे जवळपास पूर्ण झाल्याचा मात्र प्रशासनानं दावा केलाय। मात्र जलसमाधी आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे। भाऊ हे जबरदस्त धक्के मारत आहेत। त्यांचं नाव आहे दृश्य आपण पाहतोय। जबरदस्त धक्के मारत आहेत। स्थानिक आणि ग्रामीण पोलिसांमध्ये ही बाचाबाची, ही झटापट झाल्याची ही दृश्य सर्वेक्षणाला विरोध करत असताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये ही झटापट झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडे। प्रवीण, वाढवण बंदराच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध होतोय, मुद्दा तापताना दिसतोय। स्थानिक आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी झटापट सुद्धा झालेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी आपण बघू शकता की पालघर जिल्ह्यातील जे बहुचर्चित वाढवण बंदर आहे, या बंदराचा आज सर्वे होता आणि एकूणच पाहायला गेला तर जी समुद्राला येणारी भरती आणि ओटी ह्याचं सर्वेक्षण होतं, हे करण्यात येणार होतं। JNPT कडनं हे सर्वेक्षण नियोजित केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर स्थानिकांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही आणि त्यामुळे येथील पालघरमधील जे किनारपट्टीवरील जे स्थानिक बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर स्थानिकांनी या सर्वेला विरोध केला। विरोध असताना सुद्धा हा सर्वे हा शासनाकडनं करण्यात आल्याचं शासनाने सांगितलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर येथील जे स्थानिक आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि स्थानिकांनी जलसमाधीचा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो आणि काही स्थानिक आहेत ते आता देखील तुम्ही बघू शकतात तर ते आतमध्ये समुद्रामध्ये जे आहे, समुद्राला मोठी भरती आहे व भरती असूनही त्यांनी जो त्यांचा पवित्रा हा कायम ठेवलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर समुद्राला उधाणी मोठं आलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आणि जे आंदोलक करते आहेत यांचं कुठेतरी यांच्याशी चर्चा सुद्धा चालू केलेली आहे। काहीतरी मध्यस्थी काढून चर्चा करू असं सांगितलं जात आहे। आम्ही चर्चा करायला तयार आहोत, आपण चर्चा करूया असं पोलीस प्रशासनाकडनं सांगितलं जाते। तरी सुद्धा हे स्थानिक आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आता पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आपल्यासोबत संघर्ष समितीचे युवा अध्यक्ष आहेत मिलिंद राऊत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मिलिंदजी, वाढवण बंदराचा सर्वे आज जो ड्रोन सर्वे झाला विरोध होता, सर्वे पूर्ण झालेला असं शासनाकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि आता आपण जो समुद्रामध्ये जो आपण आंदोलन केलेलं आहे, काय म्हणाल? अगदी या सगळ्यावर नजर आपली प्रवीण कायम असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।